introducing science to life processes in living organisms. पार्ट 1. आज या चॅप्टरचं एक शेवटचं लेक्चर आहे आपले. सध्या आपण डिस्कस करत आहोत सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये डिस्कस करत आहोत. काय डिस्कस पहिला आपला मुख्य मुद्दा काय चालू आहे? सेल डिव्हिजन. या सेल डिव्हिजन मध्ये आपण काय डिस्कस करतोय? मायटोसिस. मायटोसिस चे मुख्य दोन टप्प्यामध्ये मायटोसिस होतं. पहिला टप्पा कॅरिओकायनेसिस, दुसरा टप्पा सायटोकायनेसिस. हे पाहिजे सगळं आपण रिकॅप करतोय. हे धडा चालू आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 सायन्स 2 चा. मुद्दा चालू आहे आपला सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मध्ये मायटोसिस, मायटोसिसचे दोन टप्पे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. आपण कॅरिओकायनेसिस डिस्कस करायलो म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. ह्या कॅरिओकायनेसिसच्या मुख्य 4 फेजेस पैकी मी 2 शिकवल्यात तुम्हाला. पहिली फेज आपण पाहिलेली कोणती? प्रोफेज. दुसरी फेज मेटाफेज, ही पण आपण शिकवली. तिसरी फेज एनाफेज आणि चौथी टेलोफेज. पहा हे काय आहे? आपल्या सगळ्या मागच्या लेक्चरचं रिकॅप. हो, सिरियल चालू कल क्या हुआ था. तर आपलं मग आज आपण याच्यामध्ये प्रोफेज आणि मेटाफेज आपण डिस्कस केलेले आहे. आज पाहायचंय आपल्याला एनाफेज. आज पाहायचंय एनाफेज काय होतं. पहिले आपण प्रोफेज मध्ये काय होतं सांगितलेले. चला थोडंसं रिपीट करतो प्रोफेज सुद्धा, की आपण त्याच्यामध्ये सांगितलेले की न्यू काय होतं? कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिड फायबर्स. त्या दिवशी डिटेल्स मध्ये आपण पाहिलेले. क्रोमोझोम्स तयार होतात. न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर, न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर. नंतर मेटाफेज मध्ये काय होतात? सेंट्रोमियर्स तयार होतात, डुप्लिकेट होतात, दोनला जातात. न्यूक्लियर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपियर होतं, न्यूक्लियोलस कंप्लीटली डिसअपियर होतो. ह्या दोन्ही फेज पाहिलेले आहेत आपण मागच्या लेक्चर मध्ये. आता आज आपल्याला पाहायचंय एनाफेज. आज पाहायचंय एनाफेज. आता काय होतं ह्या एनाफेज मध्ये? हे पहा थोडं स्ट्रक्चर 9वीचं एनाफेज घेण्याच्या अगोदर 9वीचं स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम घेऊ आपण. 9वीचं बरं का, इकडल्या बाजूला फळ्याच्या 9वीचं तुम्हाला माहिती तरी पण सांगतो. हे असं पाहिलं होतं आपण. हे काय? स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम पाहिलं होतं की नव्हतं आपण? हे एक आहे पी आर. याच्यातला एक आर्म कोणता होता? पी आर. दुसरा कोणता होता? क्यू आर. हे पाहिलं मी सांगतो बरं का, फळ्याच्या ह्या बाजूला. आणि जिथे दोन्ही आर्म्स एकत्र जोडलेले जातात त्याला आपण काय म्हटलं होतं नवीला? सेंट्रोमियर. आणि हे जे आहे लक्ष द्या, हे असं एक आपण 9वीला पाहिलं होतं बायोलॉजी सेक्शन मध्ये 9वीच्या. मी मुद्दाम रिपीट करतोय 9वीचं, की हे काय? स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. त्याचे 2 आर्म्स. हे पहा, पी आर हा क्यू आर हा सेंट्रोमियर. आठवतोय ना? आणि म्हणजे सेंट्रोमियरनं इथं काय असतं? सेंट्रोमियरनं दोन्हीच्या दोन्ही आर्म्स काय झालेले असतात? जोडलेले असतात. आणि मग मला सांगा, ज्यावेळेस सेंट्रोमियर ही गाठ आहे, गाठ ही निसटली, ही गाठ सेंट्रोमियर काय झालं? निसटलं की काय होईल? हे असे 2 सेपरेट होतील धागे. यांना म्हणायचं सिस्टर क्रोमॅटिड्स. यांना काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटिड्स. हे पहा तो एनाफेज मध्ये उल्लेख येणार आहे. म्हणून मी काय केलं, फळ्याच्या एका बाजूला मुद्दाम सांगतोय. हो, थोडस इकडे फोकस करा. काय आहे फळ्याच्या? पहा सगळे जण फोकस करा मुद्दाम. नंतर घेतो मी एनाफेज. पण एनाफेज मध्ये काही 9वीचे संदर्भ येणार आहेत, ते अगोदर समजावून सांगतो. हे 9वीला हे काय पाहिलं होतं आपण? हे एवढा चौकोन स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. त्याचे 2 आर्म्स पी आर
क्यू आर दोन्ही आर इथं मध्यभागी जोडल्या जातात सेंट्रोमियरनं. आणि मग हा समजा सेंट्रोमियर निसटला, ही गाठ निसटली तर हे दोन धागे सेपरेट होतात. त्यांना काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटिड्स. काय म्हणायचं? सिस्टर क्रोमॅटिड्स. हा उल्लेख सगळा ॲनाफेज मध्ये येतो. म्हणून मी तुम्हाला थोडंसं फळ्याच्या ह्या बाजूला 9वीचं समजावून सांगितलं. म्हणजे इकडे बॅक तो आपला ॲनाफेज. याच्यामध्ये काय होतं? सेंट्रोमियर स्प्लिट होतो. मुद्दाम सांगितलं त्याच्यामुळे पलीकडे तुम्हाला ते. सेंट्रोमियर काय होतो? स्प्लिट होतो. स्प्लिट होतो म्हणजे वेगवेगळे होतात. हा सेंट्रोमियर स्प्लिट होतो. आणि सिस्टर क्रोमॅटिड्स काय असतात ते तिकडे समजून सांगितलं तुम्हाला आता 2 मिनिटांपूर्वी. आणि सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात? सेपरेट. या सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात? सेपरेट. आणि सेपरेट झाले की बघा आपण मेटाफेज मध्ये पाहिलं होतं की प्रत्येक सिस्टर क्रोमॅटिडला कशाने पकडले, तर त्याला आपण काही फायबर्स आहेत, स्पिंडल फायबर्स, बरोबर आहे ना, त्यांनी ते काय आहे पकडलेलं आहे. आणि मग ते काय होतात? ते पूर्णचे पूर्ण हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय करतं? त्यांना हे वाटल्यास आपण काय करू? हे पहा परत एकदा दाखवतो. असं इथं एक काय आहे? सेंट्रिओल. हे 2 सेंट्रिओल आहेत, बरोबर आहे ना, आपण पाहिले की नाही. आणि आता हे वाटल्यास हे काय आहे? तर हे धागे आहेत. हे कोणते धागे आहेत? यांना म्हणायचं कोणते? स्पिंडल फायबर्स. आणि मग हे सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात? अशा स्पिंडल फायबर्स. इतके मागच्या फेज मध्ये काय होतं? सेंट्रोमियर इंटॅक्ट होता. आता सेंट्रोमियर सुटला की ते धागे सुद्धा काय होतात? अर्धे धागे इकडे ओढल्या जातात आणि अर्धे धागे तिकडे ओढल्या जातात. आणि काय होतं? आणि हे जे आहे सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट होतात. आणि सेपरेट झालेले जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्यांना डॉटर क्रोमोझोम्स म्हणायचं. काय म्हणायचं? डॉटर क्रोमोझोम्स जे आहे त्यांना काय म्हणायचं? डॉटर क्रोमोझोम्स. बघा काय होतं ॲनाफेज मध्ये? प्रत्येक क्रोमोझोमचा सेंट्रोमियर काय होतो? स्प्लिट होतो. त्याचं काय ते वापर आपण केलं आता 5 मिनिटांपूर्वी. सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात? दे गेट सेपरेटेड. हे सिस्टर क्रोमॅटिड्स मध्ये काय होतात? दे आर पुल्ड बाय सेंट्रिओल. दोन्ही बाजूनी हे ओढल्या जातात. आणि ओढल्या गेलेले जे क्रोमॅटिड्स आहेत त्यांना काय म्हणायचं? डॉटर क्रोमोझोम्स. आणि हे जे आहे हे बाहेर कसं असतं तुम्हाला सांगू का? तुम्ही बंच ऑफ बनाना बघितले का? बंच ऑफ बनाना कधी दुकानात गेलात, बागवानाच्या दुकानात गेलात, फ्रूट स्टॉलवर गेलात, तिथं काय असतं? एक असं 1 डझन बनाना असतात. समजा 1 डझन आपण म्हटलं नाही का आम्हाला अर्धा डझनच पाहिजे, तर तो काय करून देतो? असं बरोबर अर्धा डझन करून देतो. म्हणजे त्याचं जे आहे जिथून जिथं सेपरेट होतात तो असतो सेंट्रोमियर. आणि त्याने असे ओढले की ते काय झालं असं, म्हणजे आपल्याला तिथं गेलं की फ्रूट स्टॉलवर गेलं आणि बनाना अशा सेपरेट झाले की आपल्याला क्लिक झालं पाहिजे, हा हे सेंट्रोमियर आहे. आणि हे अशा बनाना सेपरेट करून दिले की सेंट्रोमियर काय झालाय? स्प्लिट झालाय. आणि दोन्ही हाताने दोन आपण काय डॉटर क्रोमोझोम्स ओढले. तर म्हणजे बंच ऑफ बनाना सारखे काय असतात? हे प्रक्रिया असते. आणि या पद्धतीनं 2 सेट ह्या ॲनाफेज मध्ये काय होतात? क्रोमोझोमचे तयार होतात. पहा आय रिपीट, काय डिस्कस करतोय का आपण? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन मधलं काय डिस्कस करतोय? मायटोसिस. मायटोसिसचे किती टप्पे? 2. न्यूक्लियर डिव्हिजन, त्याला काय म्हटलं मी? कॅरिओकायनेसिस. नंतर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, त्याला मी काय म्हटलं? सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिसचे किती फेजेस? 4. कोणत्या कोणत्या 4? प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. आपण काय काय मागच्या लेक्चरमध्ये कोणतं डिस्कस केलं होतं? प्रोफेज आणि मेटाफेज. आज ॲनाफेज मध्ये काय पाहिलं आपण? ॲनाफेज मध्ये क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर आहे तो काय झाला? स्प्लिट झाला. सिस्टर क्रोमॅटिड्स काय झाले? सेपरेट झाले. सेपरेट झालेले सिस्टर क्रोमॅटिड्स काय झाले? स्पिंडल फायबर्सनं सेंट्रिओलच्या मार्फत ओढल्या गेले. त्यांना काय म्हणायचं? डॉटर क्रोमोझोम. याच्यासाठी मी उपमा कोणती दिली? जसं बंच ऑफ बनाना सेपरेट होतो तसं या पद्धतीने प्रक्रिया चालते. आता शेवटची फेज कोणती फेज आहे? टेलोफेज. कोणती फेज आहे? टेलोफेज.
पाहूयात मग या टेलोफेज मध्ये काय होतं. शेवटची कॅरिओकायनेसिस मायटोसिस मधली शेवटची फेज टेलोफेज. बघा प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि ही टेलोफेज. ह्या टेलोफेज मध्ये काय होतं, हे जे क्रोमोझोम्स होतात बघा सगळं प्रोफेजच्या अगदी विरुद्ध होतं बरं का. आता प्रोफेज मध्ये मी काय म्हटलं होतं की क्रोमॅटिड फायबर्स कंटेन झाले आणि त्यांचे काय तयार झाले, क्रोमोझोम्स. मी काय म्हटलं होतं एकदम पहिल्या फेज मध्ये प्रोफेज मध्ये क्रोमॅटिड फायबर कंटेन झाले, त्यांचे काय तयार झाले, क्रोमोझोम्स. इथं काय होतात, हे क्रोमोझोम्स काय होतात, डिकंडेन्स होतात. हे जे डॉटर क्रोमोझोम्स आता तयार झाले की नाही एनाफेज मध्ये, हे क्रोमोझोम्स काय होतात, डिकंडेन्स. म्हणजे हळूहळू ते जो का बंच झालेला असतो ना क्रोमॅटिड फायबरचा, तो बंच काय होतो, उघडायला सुरू होतो. त्याला म्हणायचं डिकंडेन्स. कंडेन्स म्हणजे गुंडाळल्या जाणं आणि डिकंडेन्स म्हणजे उलगडणं. बरोबर आहे. समजा मी तुम्हाला दोरा दिलाय, हे बघा एक मिनिट, हे बघा हे समजा सुरुवातीचे हा क्रोमॅटिड फायबर आहे. प्रोफेज मध्ये काय होतं, हा काय आहे तर न्यूक्लियस मधला क्रोमॅटिड फायबर आहे. हा प्रोफेज मध्ये काय होतं, कंडेन्स झाला आणि त्याचं काय तयार झाला, क्रोमोझोम. काय तयार झाला, क्रोमोझोम. आणि आता ह्या फेज मध्ये काय होतं, टेलोफेज मध्ये हे डिकंडेन्स होतो. म्हणजे काय होतं, परत तो त्याचं रूपांतर क्रोमोझोमचं कशामध्ये होतं, क्रोमॅटिड फायबर्स मध्ये. बघा हा काय समजा प्रोफेज मध्ये काय होतं, हा काय आहे, रिपीट पहा, नीट लक्ष द्या. ऑनलाईन लेक्चर म्हणजे असं नाही की काय आहे, ह्या क्रोमॅटिड फायबर्स आहेत. प्रोफेज मध्ये कंडेन्सेशन होतं म्हणजे काय होतं, हे झालं कंडेन्सेशन, जाड झालं आणि काय तयार झाला, क्रोमोझोम. आणि डिकंडेन्स होतं म्हणजे हे काय होतं, हे जे काय गुंडाळलेला क्रोमोझोम आहे हा काय होतं, परत उघडतो आणि त्याचं क्रोमॅटिड फायबर मध्ये रूपांतर होतं. हा तर हे जे आहे याला म्हणायचं. आता याच्यामध्ये प्रोफेज मध्ये हे गुंडाळून क्रोमोझोम तयार होतात आणि टेलोफेज मध्ये परत ते उलगडतात आणि त्याचं क्रोमॅटिड फायबर मध्ये रूपांतर होतं. तर टेलोफेज मध्ये सगळ्या टेलोफेज कधी स्टार्ट होते, कधी स्टार्ट झाली म्हणायचं की ज्या वेळेस कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट्स आणि हळूहळू डिकंडेन्स होतात आणि इनव्हिजिबल. आणि मग एकदा मग काय होतं, एकदा न्यूक्लियर डिव्हिजन झालं की ते पूर्णपणे इनव्हिजिबल होतात. इनव्हिजिबल झाले की समजायचं न्यूक्लियसचं डिव्हिजन पूर्ण झालं. इनव्हिजिबल होतात आणि परत प्रोफेज मध्ये आपण काय म्हटलं होतं की न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. इथं मी काय म्हटलंय, एंटायरली उरफाटत. आता मी इथं म्हणे इट विल स्टार्ट टू अपियर. तिथं प्रोफेज मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन काय होऊ लागलं, हळूहळू पूर्ण डिसअपियर होऊ लागलं. इथं हळूहळू परत काय होणार, अपियर होणार. मी तिकडं म्हटलं तर न्यूक्लिओलस केंद्रिका ती काय होत होती, हळूहळू डिसअपियर होत होती. आता इथं काय व्हायला लागली, हळूहळू अपियर व्हायला लागली. म्हणजे बघा टेलोफेजचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे, सगळं प्रोफेजच्या विरुद्ध सांगायचं. सगळं प्रोफेजच्या विरुद्ध सांगायचं. प्रो आणि टेलो विरुद्धार्थ शब्द थोडेसे एक्झॅक्टली नाही येत, जे आहे एक मतीत अर्थाने. मग काय प्रोफेज मध्ये आपण काय सांगलो, पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. प्रोफेज मध्ये आपण काय म्हटलं होतं, कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिड फायबर्स टू फॉर्म क्रोमोझोम. टेलोफेज मध्ये काय म्हणायचं, डिकंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम्स टू फॉर्म क्रोमॅटिड फायबर्स. तिकडं प्रोफेज मध्ये मी म्हटलं होतं की न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसअपियर. इथं टेलोफेज मध्ये मी म्हणणार न्यूक्लियर मेम्ब्रेन स्टार्ट टू अपियर. तिकडं मी म्हटलं होतं न्यूक्लियोलस स्टार्ट टू डिसअपियर, इकडं म्हणणार न्यूक्लियोलस स्टार्ट टू अपियर. आणि काय होतं, आणि मग नंतर एका न्यूक्लियसचे काय होतात की न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रत्येक क्रोमोझोमचं, आता इथं आपल्याकडे 2 क्रोमोझोमचे सेट्स आहेत बरोबर ना, असे ओढलेले. तर प्रत्येक क्रोमोझोमच्या होती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होतात आणि किती न्यूक्लियस तयार होतात, 2 न्यूक्लियस तयार होतात. किती न्यूक्लियस तयार होतात, 2 न्यूक्लियस या ठिकाणी तयार होतात. आणि शेवटी
स्पिंडल फायबर सुद्धा काय होतात, कम्प्लिटली डिसअपियर होतात. स्पिंडल फायबर सुद्धा जे तयार झालेले आहेत आणि जो सेंट्रोमियर एक जे आहे वाटणी होती सेंट्रोमियरची सुद्धा. आणि या पद्धतीने जे आहे ही फेज कंप्लीट होते. म्हणजे किती फेजेस बघितले आपण कॅरिओकायनेसिसच्या? 4. कोणत्या कोणत्या 4? प्रोफेज, मेटाफेज हे मागच्या लेक्चरमध्येच पाहिले. आता एनाफेज आणि टेलोफेज. आता इथं कॅरिओकायनेसिस कंप्लीट झालं. आता काय राहिलं? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं डिव्हिजन, त्याला आपण काय म्हणतो? सायटोकायनेसिस. पाहूयात आपण. परत एकदा रिपीट. काय डिस्कस करतोय आपण? सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन कोणत्या प्रकारचं? मायटोसिस प्रकारचं. मायटोसिसचे 2 टप्पे. कॅरिओकायनेसिस जो आता आपण पूर्ण केला. आणि आता टप्पा क्रमांक 2 सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजेच काय आहे? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं. आता कशाचं डिव्हिजन? सायटोप्लाझमचं जे डिव्हिजन आहे त्याला म्हणायचं कॅरिओकायनेसिस. या सायटोप्लाझम सायटोकायनेसिस आणि न्यूक्लियसचं कॅरिओकायनेसिस. आणि अगोदर लक्षात घ्या, अनलेस अँड अंटिल न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट्स, कॅरिओकायनेसिस कंप्लीट्स, त्याच्यानंतर सुरू होतं सायटोकायनेसिस. अगोदर न्यूक्लियर डिव्हिजन पूर्ण होऊ देतं ते आणि मग काय होतं? सायटोप्लाझमचं डिव्हिजन स्टार्ट होतं. म्हणून आपण काय म्हणणार की सायटोकायनेसिस इट इज कॅरीड आउट आफ्टर कॅरिओकायनेसिस. की जे कॅरिओकायनेसिस न्यूक्लियर डिव्हिजन पूर्ण झाल्यानंतर हे सायटोप्लाझमचं डिव्हिजन चालू होतं. आणि सायटोप्लाझम डिवाइड्स. ह्या केसमध्ये काय होतं? सायटोप्लाझम डिवाइड होतं आणि 2 नवीन डॉटर सेल्स तयार होतात. 2 नवीन काय तयार होतात? डॉटर सेल्स. कधी कधी काय होतं? पहा, अशी सेल आहे. हे 2 न्यूक्लियस तयार झाले. हे 2 काय तयार झाले? न्यूक्लियस. आता सायटोप्लाझमच्या डिव्हिजन मध्ये कधी कधी काय होतं की एक नॉच तयार होते. नॉच. ही अशी नॉच तयार होते. आणि ही नॉच काय होते? नॉच म्हणजे एक खास तयार होते. आणि हीच नॉच परत काय होते की पूर्णचे पूर्ण ही नॉच डीप जाते. आणि 2 काय तयार होतात? 2 काय होतात? सेल्स तयार होतात या पद्धतीनं. किंवा कधी कधी काय होतं? नॉच तयार न होता कधी कधी एक सेल प्लेटच तयार होते. कधी कधी काय तयार होते? सेल प्लेट. एक पूर्ण सरळच एक पट्टी तयार होते आणि एका सेलच्या 2 सेल्स होतात आणि सायटोकायनेसिस काय होतं? कंप्लीट होतं. या पद्धतीनं इथं आपणला चॅप्टर क्रमांक 2 संपलेला आहे. चॅप्टर नंबर 1 आपण पाहिलेला सायन्स 1चा केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. आणि चॅप्टर दुसरा जो आपण पाहिलेला तो सायन्स 2चा पाहिलेला लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचं सायन्स 1 किंवा सायन्स 2 जे काय कम्फर्टेबल सुरू करूया. त्याच्यात तत्पूर्वी याचा अभ्यास म्हणून एक असाइनमेंट ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे. आता दुसरी असाइनमेंट देईल. म्हणजे मध्ये एखादा दिवस गॅप ठेवून तुम्हालाही थोडासा अभ्यास करायला वेळ भेटेल. आणि माझी सर्वांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हे नुसते व्हिडिओज ऐकले मागं पुढे करून पाहिले काहीही होणार नाही. हे मी जे दिलेले लर्निंग पॉईंट्स आहेत त्याला परत परत वाचावं लागेल, परत परत तुम्हाला लिहावं लागेल. हे पहा, 2 चॅप्टर पूर्ण नाही झाले. 9वीतला आणि 10वीतला बेसिक डिफरन्स सांगतो तुम्हाला. आपण 80 पैकी जवळपास 8 ते 9 मार्काचा सिलेबस पूर्ण केला आहे. काहीही झालं तरी 8 ते 9 मार्काचे क्वेश्चन्स ह्या 2 धड्यावर येणार म्हणजे येणार. थँक्यू.